आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माझा मोबाईल कुठेतरी पडला वाटतं, पण तुम्ही माझी एक मदत करा. तुम्हाला माई माहित असेल ना, माई फार मोठ्या उद्योजिका आहेत, त्यांचं पार्सल आहे, त्यांच्या पार्सलमध्ये ड्रग्ज कसे असतील. तुम्ही एक काम करा, त्यांना एक कॉल लावा, आपण बोलूया त्यांच्याशी. अडकला मासा जाळ्यात बरोबर अडकला. मानलं माई, मानलं तुम्हाला. अरे मूर्खा, तुझ्या माई आहेत ना, त्यांनीच आम्हाला पाठवलं होतं तुला अडकवायला. हे बघा, तुम्ही फार चुकीचं करताय. हे चुकीचं आहे. तुम्ही कायद्याचा गैरवापर करू शकत नाही. मी डीसीपीला ओळखतो. मी जर त्याला सांगितलं ना, तर तुम्ही सगळे सस्पेंड होऊन जाल, आधीच सांगतोय. घाबरलो बाबा. मागे वा साहेब, सॉरी. जा तुम्ही, जा 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 मस्त जा. काय आम्हालाही सांगायला बरं पडेल की तू पळत होतास आणि म्हणून तुझा एन्काउंटर केला. तुला काय वाटतं, आम्हाला फक्त तुला धरायला पैसे मिळाले? नो, धरायला नाही, मारायला. हे बघा, हे चुकीचं आहे. काय झालं ग? हा, म्हणजे माहित नाही, असं वाटलं की काहीतरी घडायला नाही पाहिजे असं घडणार आहे. सॉरी. आपल्या ऑफिसरचा फोन यायची वेळ झालीये. आदित्यला उडवलाय ही बातमी देण्यासाठी. माई, फोन आला. उचल आणि स्पीकरवर टाक. हॅलो माई, तुमच्या इच्छेप्रमाणे काम झालं. तुमच्या ऑर्डर प्रमाणे मी स्वतः 2 गोळ्या घातल्या आदित्यला आणि वर नरकात पाठवलं त्याला. गुड जॉब. तुझे ठरलेले पैसे तुझ्यापर्यंत पोहोचतील. ओके, थँक्स माई. माई, अजून काय काम असेल तर नक्की सांगा. या, डेफिनेटली. चला, आदित्य गेला. आता नंबर धनंजय आणि सुंदरीचा. हे धरा रे यांना. हुशारी नाही करायच्या. मागे उभा राहा. ओकेस ना? खाली बस. असं वाटतं ना, आत्ताच गोळ्या घालाव्या, पण ह्या युनिफॉर्म मुळे मी गप्प बसलोय. तर कधीच गाडून टाकला असता तुला. जे काय तू प्रताप केलेस ना, त्यासाठी माईच्या विरोधात तू साक्ष द्यायची कोर्टात, कळलं? आणि जर नाही ना दिलीस
तर मी तुझा जीव घेईन. हो हो सत्य. घेऊन जा रे याला. चल. धनंजय, थँक्यू सो मच. आज तू वेळेवर आलास म्हणून, नाहीतर या लोकांनी काय केलं असतं. पण मला एक गोष्ट कळली नाही. तुला कसं कळलं की त्यांनी मला इकडे आणलंय? माझ्या एका मित्राने सांगितलं. मित्र? तुम्ही? काही प्रश्न विचारायचे. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. फिरून विचारल्याने माझी उत्तरं बदलणार नाही. तुम्ही उगीच स्वतःचा वेळ वाया घालवतात. तुम्ही निघा आता. न दिलेली उत्तर आहेत माझ्याकडे. तुझा हेतू, तुझं मिशन सगळं माहितीये मला. कसला आलंय मिशन? माझ्या हातून एक चूक घडली, त्याची शिक्षा मला मिळतीये. बस संपलं, एवढंच. बरं ठीक आहे. तुला एक सांगायचं होतं. सायलीशी लग्न करायचं ठरवलंय मी. पण मला एक कळत नाही, पत्रिकेत नाव काय लिहू कळत नाही. सायली देशमुख की सिया मॅथ्यूज? हो सुंदरी, मला सगळं कळलंय. सायली बद्दल, माई बद्दल. अहो हे तर ऑफिसर आहेत. यांना काय झालं? धनंजय यांना काय झालं? त्यांचा ऍक्सिडेंट झाला, गाडीने उडवलं यांना. त्यांनी मला भेटायला बोलवलं होतं. त्यांना काहीतरी मला सांगायचं होतं. ते सगळं मला खरं सांगत होते आणि सांगता सांगता ते शेवटपर्यंत त्यांनी आपलं कर्तव्य निभावलं. म्हणजे हे आता मला माहितीये सुंदरी, मी जर तुझ्याकडे आलो असतो तर तुम्हाला उत्तरं दिली नसती. म्हणून मी कृष्णाकडे गेलो. कृष्णाला मी फोटो दाखवला तर सरांचे गुन्हेगार पकडले जावे म्हणून त्यांनी मला सगळं काही सांगितलं. हे बघ सुंदरी, आय नो हे खूप शॉकिंग आहे तुझ्यासाठी, पण तुला मला सगळं सांगावंच लागेल प्लीज. आणि मी वरिष्ठांशी बोलून लवकरात लवकर तुम्हाला इथून दोघांना बाहेर काढतोय. नाही, उलट माझं इथे राहणंच योग्य आहे. याचाच आपल्याला फायदा होतोय. फायदा? एक मिनिट, म्हणजे माई आणि साहेब या दोघी निजाबाईला धोका दिलाय ना, ती म्हणजे गुलाब. माझ्या सोबत आहे ती जेलमध्ये. तिने मला बरंच काही सांगितलं त्या दोघींबद्दल. आणि इनफॅक्ट तिला माईचे आणि साहेबचे काही अड्डे सुद्धा माहिती आहेत. तिचा आपल्याला जास्त फायदा होऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की मला आतमध्ये राहू दे. नाही नाही नको. दॅट्स ग्रेट. आपण एक काम करूया, मी तिलाही जेलमधून बाहेर काढतो. ओके? एक्झॅक्टली माझ्या डोक्यात काय आहे, माझा प्लॅन काय आहे ते मी तुला लवकरच सांगेन. अजून एक गोष्ट, आपल्या प्लॅन मध्ये आदित्य सुद्धा सामील आहे. डोंट वरी, तुला परखून घेतलंय मी. सुंदरी, स्वतःची काळजी घे. सुंदरीने मला काही त्यांच्या अड्ड्यांचे पत्ते दिले होते. त्यातला हाच एक अड्डा विठ्ठलवाडी शहराच्या बॉर्डरवरचा. जेव्हा मला कळलं की तुझी गाडी शहराच्या बाहेर जाते तेव्हा मला डाऊट आला आणि कन्फर्म झालं की तुला हे लोक इथेच घेऊन आले असतील. म्हणजे
मला पुन्हा एकदा सुंदरीनेच वाचवलं तर. एक्झॅक्टली. पण आता पुढे काय करायचं आपण? पुढे सोपं आहे. माईला वाटत असेल की ती जिंकली आणि ती त्याच नशेत असेल, आणि हा संधीचा फायदा घेऊन आपल्याला तुझ्या घरच्यांना, तुझ्या फॅमिलीला तिथून बाहेर काढावं लागणार आहे आणि माझ्या घरी मूव्ह करावं लागेल. नाही नाही, पण तिकडे सी आहे ना. त्याचाही उपाय आहे आपल्याकडे. देवा, माझ्या लेकरांचं रक्षण कर रे बाबा. आदित्यचा चॅप्टर क्लोज. माझ्या मार्गातला एक मोठा अडथळा असा दूर झालेला आहे. तसा उपयोगी होता तो, नाही असं नाही, पण फार वटवट करत होता वे. डिस्गस्टिंग. बरं झालं माई परस्पर उडाला. विल्हेवाट लावायची झंझटच नाही. मी काय म्हणते, एकदा कन्फर्म करू का? काय गरज नाही ग. भाड्याने आणलेला ऑफिसर होता, पैसे घेतलेलं, खोटं नाही बोलणार तो. आता पुढचं काम, ही अत्यंत महत्वाची बातमी सुंदरीला देणे. सोपं आहे ना माई. आपली माणसं आहेत ना जेलमध्ये, मी पोचवते निरोप त्यांना. हे का, तू आणि तुझी माणसं पोत्यात घालून फेकून दे ना नाल्यात. मोठी सल्ले देते. अरे एवढी चांगली बातमी आहे, माणसांकरी कशाला द्यायची? आपण जाऊया ना जेलमध्ये आणि सुंदरीला प्रत्यक्षात सांगूया गेला आदित्य. आणि मग हे ऐकून सुंदरीला जो काही शॉक बसेल, आहा हा हा हा, ते दृश्य बघण्यात जो काही आनंद आहे ना, तो तुला कळणार नाही. आणि मग सुंदरीची ती अवस्था, ही बघताना माझ्या साहेबला, मला ही श्रद्धांजली वाहिल्याचा आनंद मिळेल. हा, काय झालं? माईचे अजून काही अड्डे कळाले? ग्रेट. एक काम कर, मी एक तुला नंबर सांगते, त्या नंबरवरती मेसेज कर. ओके? 1 मिनिट, तू हे कोणाला मेसेज करायला सांगतेस? आपण दोघी मिळून हा प्लॅन करतो. मला का विश्वासात घेतलं जात नाहीये? हा, एक मिनिट, रागवू नको. मी तू मला त्या माणसाचं नाव सांग. एवढी महत्वाची माहिती कोणाला देतोय आपण? डीसीपी धनंजय. एक प्रामाणिक ऑफिसर. धनंजय सर आपल्या सोबत आहेत? आणि तू गेले काही दिवस मला विचारतेस ना की मी कोणाला भेटते, तर मी त्यांना जाऊन भेटते. आम्ही भेटत होतो, आतापर्यंत प्लॅनिंग करत होतो. आता परीक्षेची वेळ. आणि तुम्ही दोघं जर एकत्र असाल तर तुम्ही कोणालाही हरवू शकता. माई, चला गाडी रेडी आहे. चल चल चल. माई, काकू. धनंजयराव माई, काकू कुठे? आहे आहे आतमध्ये. काय झालं? एक दुःखद बातमी आहे. अगं बाई, सॅड न्यूज. काय 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 सॅड न्यूज आहे? आदित्यची डेड बॉडी सापडली आम्हाला. आदित्य, अरे देवा, आदित्य कसा गेला? देवा, कसा गेला रे आदित्य तू? मंगलताई. काकू 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 काकू, सावरा स्वतःला. काकू हळू, काकू हळू. बस बस तुम्ही. कसा गेला? सावकाश सावकाश सावकाश. देवा, काकू काकू, सावरा स्वतःला. अहो, हे काय वय आहे का त्याचं जाण्याचं? अख्खं आयुष्य म्हणलं होतं. आता काय सांगू मी त्याच्या मुलीला? काय सांगू? बाबाची काळजी घे म्हणून सांगून गेली होती जाताना. काय करायचं आता? तुम्ही खंबीर व्हा हो. तुम्हाला सावरावंच लागेल. कसलं संकट आलं या घरावर देवा. कुणाची नजर लागली माहित नाही तुम्हाला? म्हणजे
कसं माहिती असेल? का केलं असेल आदित्यने असं? का केलं म्हणजे काय केलं त्यानं? अहो, आम्हाला शहराबाहेरच्या पोलिसांचा फोन आला होता की आदित्यला एन्काउंटर मध्ये मारलं गेलंय. मारलं? आदित्यला मारलं का? कशासाठी? अहो, तो मालची तस्करी करत होता. त्याने तिथून पळून जायचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी गोळ्या घातल्या. पोलिसांनी मारलं का? कशासाठी मारलं पोलिसांनी? नाही नाही, आदित्य हे असलं काम नाही करणार. आणि आदित्य असं का करेल? पैसा, हे सगळं पैशासाठी होतं त्याचं. म्हणजे आला होता माझ्याजवळ पैसे मागायला, म्हणे 5 लाख रुपये हवेत मला. कशाला? असेल काय कशाची लत लागली किंवा चैनीसाठी. उडवायला हल्ली लागतं ना पोरांना पैसा. परवा दिवशी दागिने चोरायला आला होता. हो ना, बघा बघा धनंजयराव. ओ माई, पण तो स्वतःसाठी नव्हते हो त्याला पैसे पाहिजे. त्याला सरूला सोडवण्यासाठी पैसे पाहिजे होते ते. आणि तो मला म्हणाला होता मी कुठलंही वाईट काम नाही करणार. तो सगळं हे सरूसाठी आणि सावीसाठी करत होता. हो काकू, काकू मला ही सगळ्या गोष्टी पटत नाहीयेत, पण जे आहे ते असंच आहे. काकू, मला माहितीये तुमच्यावर दुःखाचं खूप मोठं डोंगर कोसळलंय. यातून आपल्याला बाहेर यावंच लागेल ना. मला माहितीये हे खूप कठीण आहे, पण आपल्याला डेड बॉडीची शहानिशा करायला जायचंय. डेड बॉडी? नाही काकू, माझ्याच्याने नाही होणार. मी नाही येणार. मंगलताईला तर इथून बाहेर काढता नाही आलं तर सगळा प्लॅन फ्लॉप होईल. पुढची कोणतीच गोष्ट करता येणार नाही. माई, माई बघा, प्लीज प्लीज तुम्ही समजवा ना यांना एकदा. मंगलताई, असं करून कसं चालेल? हा, आता त्या मुलाची आई नाहीये इथे. तिच्या मागे तुम्हीच आहात नाही का? घरच्या मोठ्या म्हणून तुम्हालाच हे सगळं सोपस्कार करावे लागतील. हो, तुम्ही नाही शहानिशा केली तर ते पुढचे अंत्यसंस्कार वगैरे सगळे थांबून राहतील ना ताई. हा, प्लीज असं नका करू. उठा बरं, उठा. ठीक आहे. प्लीज काकू या ना तुम्ही. मंगलताई, खंबीर राहा तुम्ही. खंबीर राहा, खंबीर राहा. या माई, माई खरंच थँक्यू. तुम्ही नसता तर नसतंच एवढं सपोर्ट यांना मिळाला. मी घरचीच आहे. हो, मला का पर्क करताय? मी यांना घेऊन हो, जा 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 या. जा. मंगलताई, धीर धरा, सांभाळा स्वतःला, सांभाळा बरं का. घे. मला म्हणत होते आदित्य गेलाय कसं कन्फर्म करायचं. खुद्द DCP साहेब आलेच सांगायला. आणखी काय पाहिजे तुला? हा, काकू हे बघा, गाडीत बसल्यावरती अजिबात रिॲक्ट करू नका, काही करू नका. धनंजय, तुम्ही एवढी काय काय का करताय? सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. तुम्ही फक्त गाडीत बसल्यावर रिॲक्ट करू नका, लक्षात ठेवा. लवकर या. बसा लवकर. आदित्य, धनंजय, आदित्य. काकू हे बघा, तुम्ही प्लीज शांत राहा. तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. आधी इथून बाहेर निघूया. आपल्या सगळ्यांच्या जीवाला धोका आहे. आदित्य, नमस्कार सुंदरी मॅडम. हे काय, आम्हाला बघून आनंद नाही का झाला तुम्हाला? ही साईल देशमुख तुमच्यासोबत काय करते? तुम्ही ना हिच्यापासून लांब राहा. ही साईल देशमुख आहे ना, ही खूप घातक आहे. माई, प्लीज तुम्ही हिच्यापासून लांब राहा.
तू कोण मला सांगणारी हिच्यापासून लांब राहा आणि तिच्यापासून जवळ राहा? सिया माझ्या जवळची आहे, माझ्या आवडीची आहे. माई, म्हणजे तुम्हाला कळलंय का ती सिया मॅथ्यूज आहे, सायली देशमुख नाहीये? माई, बरं झालं तुम्ही आलात आणि तुम्हाला हे सगळं कळलं. मी तुमच्या पाया पडते माई, माझ्या बाजूने प्लीज काहीतरी बोला. प्लीज तुम्ही मला यातून बाहेर काढा. प्लीज माई, मला वाचवा प्लीज. तुला मदत केली आहे मी ऑलरेडी. हिला म्हणजे सियाला धनंजयकडे पाठवून तुला ऑलरेडी मदत केलेली आहे. माई, हे कसं शक्य आहे? अहो, ही सिया कुठे, तुम्ही कुठे? म्हणजे मी कुठे म्हणजे? अगं, नाण्याला कशा दोन बाजू असतात तशा या माईच्या सुद्धा दोन बाजू आहेत. एक कर्तव्य दक्ष समाजसेविका माई आणि दुसरीकडे क्रूर कर्दनकाळ दुष्ट माफिया माई तुझ्या समोर उभी आहे.